पोरांनो बघा, आज आपण इंग्लिशच्या 1.3 मधली बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही पोएम शिकतोय. ॲक्च्युली ह्या पोएममध्ये चिटचॅटचे काही क्वेश्चन आहेत. ठीक आहे. डिस्कस इन ग्रुप अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री, राईट द स्टेप्स. झाडं लावताना कुठल्या कुठल्या स्टेप्सने आपण जातो त्याची एक प्रोसिजर लिहा, ती एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. आणि डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. आई आणि वडील तुमच्या घरामध्ये कुटुंब म्हणून काय काम करतात, एक अशी यादी तयार करायची. ते दोन्ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला जमतील. ओके. आता बघा, ॲक्च्युली पोएमकडे चाललेलो आपण. सुनील शर्मा, ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी या भाषेतनं लिहिली गेलेली ॲक्च्युली कविता आहे, तिला ट्रान्सलेट केलेलं आहे. ठीक आहे. सुंदर कविता आहे पोरांनो, डीप मिनिंग आहे. वर बघता एका छोट्याशा मुलाने, 4-5 वर्षाच्या मुलाने देवाकडे केलेली प्रार्थना आहे, पण त्याच्यामध्ये खूप असा डीप अर्थ आहे. बास्केट फुल ऑफ मूनलाईट. मूनलाईट म्हणजे काय? चांदणं आपण ज्याला म्हणतो, चंद्राचा प्रकाश असं आपण ज्याला म्हणतो. तर ह्या पाठातला, ह्या पोएम मधला जो मुलगा आहे, एक 4-5 वर्षाचा निरागस मुलगा आहे आणि तो एका खेड्यात राहतो. आणि खेड्यात त्याचं खेडं खूप दुर्गम आहे, जिथं आपण म्हणूया काही जात नाही किंवा बस नाही, पायीच प्रवास करावा लागतो. रस्त्यात साप, विंचू असे प्राणी भेटतात आणि त्याची वडील जे सकाळी जातात ते संध्याकाळीच येतात आणि त्यावेळेला तो झोपलेला असतो. दोन्ही वेळेला त्याला त्या भेटत नाही वडील. तर अशा वेळेला तो त्या देवाकडे प्रार्थना करतो की देवा, मला चंद्राचं चांदणं दे, जेणेकरून मी अख्ख्या रस्त्यात ते पसरेल. त्याच्या गावाच्या रस्त्यावरती प्रकाश नाही, लाईट नाही, लक्षात घ्या, आणि जेणेकरून त्याची वडील लवकर येतील. अशी छान कविता आहे बघा, बास्केट फुल ऑफ मूनलाईट. ओ मून, गिव्ह मी मूनलाईट, बास्केट फुल और 2 बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. तर देवा, मला चंद्राचं चांदणं दे. एक टोपली भर दिलं तरी चालेल किंवा 2 टोपली भर दे. आपण ज्याला म्हणतो ना, मुलांना आपण कधीतरी दुकानात नेलं की एक चॉकलेट नाही, 2ही चालतील मला, तसं एक टोपली भर दे किंवा 2 टोपल्या दिल्या तरी चालतील. विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आणि त्याच्या जोडीला चांदण्यांचा बिया दे, म्हणजे त्या बिया मी काय करेल, दोन्ही बाजूला रस्त्याच्या लावेल. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. म्हणजे शहरातनं माझ्या गावापर्यंत येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय करेल, मी त्या बिया पेरेल. आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. हे जे ते छोटेसे जे चंद्राचे चांदणे तुम्हाला दिलेले असेल ना, छोटे छोटे, ते मी काय करेल, रस्त्याच्या दोन्ही बाजूला सॉ करेल, म्हणजे लावेल. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. का? तर सबंध गाव माझा रोज कामासाठी कुठे जात असतो? शहरात जात असतो. इट बिकॉज डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. माझं जे खेडं आहे ते शहरापासून खूप लांब आहे आणि रस्त्यात प्रचंड अंधार असतो. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन. आणि हा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावरती खूप सारे विंचू आहेत, खूप सारे साप आहेत, यांचं दर्शन घडतं. नायदर बस नॉर कार्ट प्लाइज आर. असा खडतळ रस्ता आहे की कुठलीही बस किंवा कुठलीही बैलगाडी त्या रस्त्यावरून येऊ शकत नाही. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. आणि ज्या वेळेला एवढा खडतळ प्रवास करून वडील माझ्या घरी येतात, त्यावेळेला मी झोपी गेलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हेन आय एम स्लीपिंग. आणि सकाळी पण, पहाटे पण ते मी झोपेत असतानाच निघून गेलेले असतात. अशा पद्धतीने त्या वडिलांची आणि त्या मुलाची भेट होणं शक्य नाही आहे. ओ मून, गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. नसेल जमत तर तू मला कर्जाने दे, व्याजाने दे ते प्रकाशाचं चांदणं. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रोड सो दॅट माय फादर रिटर्न्स अँड मी. मला काहीही करून ते चंद्राचं चांदणं पेरायचं आहे की जेणेकरून माझे वडील लवकर येतील. आय वॉन्ट टू हिअर फेअरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मला पण इतर मुलांप्रमाणे माझ्या वडिलांकडनं गोष्टी ऐकायच्या आहे, परिकथा ऐकायच्या आहे. ओ मून, गिव्ह अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट, आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ पाथ. तर मग चंद्रा, देवा, हे चंद्राचं चांदणं मला तू दे की जेणेकरून मी काय करेल, ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेरेल आणि प्रकाश झाल्यानंतर माझे वडील कदाचित घरी लवकर येतात. पण बघा, असं बघायला गेलं ते कसं जस्ट चंद्राकडे केलेली की याचना आहे, देवाकडे केलेली की याचना आहे. पण खेड्यागावातल्या लाईफबद्दल, तिथल्या आयुष्याबद्दल एक अशी आयडिया येते आपल्याला, तिथल्या खडतर जीवनाबद्दल समजतं, तिथल्या मुलांच्या मानसिकतेची सुद्धा ह्या कवितेमध्ये ओळख करून दिलेली आहे. त्याच्यातल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे, ज्या करता येण्यासारख्या आहेत, त्या मी तुम्हाला पाठवणार आहे आणि ॲप्रिसिएशन पण लिहून पाठवते. ते फक्त लर्न करून घ्यायचं आहे तुम्ही. आणि काही फिगर ऑफ स्पीच पण आहे, ते पण मी तुम्हाला पाठवते. ते फक्त पोएमच्या स्वरूपामध्ये करा, मात्र ॲप्रिसिएशन तुम्ही आज लर्न करून घ्या होमवर्कसाठी.